लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती येवल्यातील अंगणगाव येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने अनोख्या आणि सामाजिक उपक्रमातून साजरी करण्यात आली। या निमित्त गरजू व शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या सामाजिक विचारांना कृतीची जोड देण्यात आली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत होणार असून जयंती साजरी करण्याच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे। या प्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, डॉक्टर सुरेश कांबळे, विनोद त्रिभुवन, विजय घोडेराव, बाळासाहेब आहिरे, सुरेश खळे, मयूर सोनवणे, इलियास पठाण, वसंत घोडेकर, आदेश काळे, जानराव सर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। आज अंगणगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ अंगणगाव यांच्या वतीने संयुक्त दरवर्षीच आम्ही साजरी करत असतो। आजच्याच दिवशी आम्ही कित्येक वेळेस कधी अन्नधान्याचं वाटप केलं, कधी कलावंतांना आम्ही पुरस्कार देखील दिलेले आहेत। परंतु आम्ही 2 ते 4 वर्षापासून दरवर्षी जे शाळेतील गरजू मुलं जे आहे त्यांना आम्ही वही पेन वाटप करून आम्ही अण्णाभाऊंना अभिवादन करत असतो। आमचा मानस हाच आहे की अण्णाभाऊंना त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेता आलं नाही, परंतु त्यांनी शिक्षणाच्या जोरावरच यापर्यंत स्वतःची मजल गाठली आणि लोकांना एक असा मोठा त्यांनी शिक्षणाच्या जोरावर आपण काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलेलं आहे। आणि ह्या जयंती निमित्ताचा आमचा असा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो। आणि या जयंतीनिमित्त मी तमाम सर्वच लोकांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। काय दरवर्षी आम्ही शेकडो विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून अभिवादन करत असतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे। या जयंतीच्या निमित्त आज देशभर उत्साहात जयंती साजरी होत आहे। त्याप्रमाणे आपल्या गावातही आपण वाचनालयामध्ये सुंदर अशी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली। अण्णाभाऊ साठे फार पुरोगामी विचाराचे असून त्यांनी जास्तीत जास्त हस्तकला आणि स्वतः लेखक होऊन त्यांनी अनेक पुस्तकं लिहिले। त्याप्रमाणे अण्णाभाऊचं कार्य ज्या प्रमाणात मोठं व्हायला पाहिजे होतं त्या प्रमाणात ते कमी झालेले आहे। यापुढे तरी अण्णाभाऊकडं सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊच्या कार्याचा उल्लेख घरोघर प्रत्येक शाळेत पोहोचला पाहिजे। आज आदरणीय नामदार भुजबळ साहेबांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं उद्घाटन होत आहे, तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। माझे 2 शब्द थांबवतो। आज या ठिकाणी अंगणगाव येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ अंगणगाव यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती खूप उत्साहात साजरी केली जात आहे। परंतु एक आगळं वेगळं अनोखं यांचं एक आविष्कार असा की वही आणि पेन देऊन शालेय विद्यार्थ्यांना याच्या वाटप करून खऱ्या अर्थाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलेले आहे। कारण ज्या लेखणीने इतिहास घडवला अण्णाभाऊ साठेने तीच लेखणी पुढे आपल्याला पुढच्या पिढीला देण्याचा मानस या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल किंवा अंगणगाव येथील ग्रामस्थ मंडळी असेल यांचा मनोदय चांगला आहे आणि अशा प्रकारच्या जयंत्या खऱ्या अर्थाने साजऱ्या होणं गरजेचं आहे। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र, अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ।